वडाळा, मुलुंड, ठाणे, कासरगोडवली, गायमुख मेट्रो 4 आणि 4A या मार्गासाठी मोघरपाडा येथील कार डेपोला जोडणारा रस्ता आणि जोडमार्गिका बांधण्यासाठी आवश्यक 0.39 हेक्टर खारफुटी वनक्षेत्र MMRDA कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय महसूल आणि वन विभागानं घेतला आहे। या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून यापूर्वी तत्वतः मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर आवश्यक अटींची पूर्तता झाल्याचा अहवाल सादर केल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली। या निर्णयामुळे मेट्रो कारशेडकडे ये-जा करण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी मोघरपाडा येथे मेट्रो कारशेड उभारण्याकरिता आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली। या कार डेपो मार्फत पोहोचण्यासाठी 65 मीटर लांबीचा अप्रोच रोड, जोडमार्गिका तसंच संबंधित बांधकाम विकसित केलं जाईल। ही जमीन MMRDAच्या माध्यमातून वापरण्यात येणार असून तिचं हस्तांतरण आवश्यक होतं। मात्र या परिसरात कांदळवन असल्याने वन विभागाकडूनच ही जमीन हस्तांतरित करावी लागली आहे। केंद्र सरकारकडून मिळालेल्या तत्वतः आणि अंतिम मंजुरीतील सर्व अटींचं पालन करण्याच्या तसंच खारफुटी कक्षाकडून नियमित देखरेख ठेवण्याच्या अटींवर हे हस्तांतरण झालं आहे। मुंबईला ठाणे शहराशी जोडणारी मेट्रो मार्गिका 32.32 किलोमीटर लांब असून ग्रीन लाईनमुळे शहरातील पूर्वेतील उपनगरांना जोडणी मिळणार आहे। वडाळा ते कासरगोडवली मार्फत जोडल्या जाणाऱ्या या मार्गिकेमुळे LBL मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। कासरगोडवलीपासून गायमुखपर्यंत मेट्रो मार्गिका 4A तयार केली असेल। मेट्रो मार्ग 4A चे काम पूर्ण होत आलं असून 4B चं बांधकाम सुरू होणार आहे। ऑगस्ट 2026 पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे।